बघा आपण ऊस या पिकामध्ये आलेलो आहे पाण्यासाठी. आपण याला लागण करताना बोअस्त्र आणि ग्रोमॅजिक लागण करताना टाकले होते आणि याला ग्रोमॅजिकची ड्रिंचिंग दिल्यानंतर त्याचा फुटवा बघा आणि पेऱ्याची साईज बघा आणि पेऱ्यातील अंतर बघा. कंप्लीट एका इतीचं पेऱ्यामध्ये अंतर आहे आणि तुम्ही बघू शकता प्लॉट हा कसा काळोखी धरून आहे याच्यावरती आणि एकदम चांगल्या प्रकारे साईज आहे याची आणि फुटवा बघू शकता आणि एकदम चांगला असा रिझल्ट आलेला आहे. इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट आपण दिले होते आणि त्याचा रिझल्ट तुम्ही पाहू शकता. प्लॉट दाखवा. तरी याचा खर्च किती येतो एकरी साधारण 20 ते 22,000 रुपये खर्च येतो. त्याच्या पलीकडे जास्त काही खर्च येत नाही. पण आणि तुम्ही उत्पन्नाच्या मानाने किती टन ह्याच्यामध्ये वाढ आहे आपले प्रोडक्ट वापरले तर? तुम्ही रासायनिक प्रोडक्ट वापरून जेवढं उत्पन्न काढतात त्याच्यापेक्षा आपले प्रोडक्ट वापरल्यानंतर एकरी 15 ते 20 टन एक्स्ट्रा. आता समजा आम्ही तुमच्याकडून 22,000चं हे लिक्विड खत काय असेल ते तुमचं घेतलं तर त्याच्यातून आम्हाला एकरी किती उत्पन्न निघू शकतं? साधारण तुम्ही पूर्वी जर 60 टन ॲव्हरेज घेत असेल तर आपलं प्रोडक्ट वापरल्यानंतर साधारण 75 ते 80 टनापर्यंत तुमचा ॲव्हरेज बसू शकतो. किती महिन्याचा प्लॉट आहे त्याचा? हा 6 महिन्याचा प्लॉट आहे. तुम्ही पाहू शकता 6 महिन्याचा प्लॉट आणि रिझल्ट कसा आहे ते बघू शकता आणि पेऱ्यातील साईज आणि फुटवे बघू शकता आणि ऊसाची काळोखी बघू शकता. चालतंय. माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.